म्हणलं आज काहीतरी वेगळं करू, मागच्या व्हिडिओ बसून ब्लॉगिंग सुरू. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मराठी डिस्प्ले मध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, बघू शकता. सुरुवात पावसापासून होत असेल तर शेवट बी पावसानेच होणार आहे, कारण इन्कम चांगली होईल असा अंदाज आहे. पण पाऊस रोज सकाळी पडत होता, त्यामुळे 6चा गजर लावलेला, झोपलो. 7चा पद लावला, परत झोपलो, परत 8ला उठलो. काही सांगायचं होता, एवढी थंडी, एवढा पाऊस. आता तरी कमी झालाय, पण सकाळी रात्रात पडत होता. पत्रे वाजवते, पत्रे वाजवण्याची मजाच वेगळी. हे फक्त झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांनाच माहिती, मजाच वेगळी आहे. तर मजा येते पत्रे वाजताना. जेव्हा पत्रे वाजतात आणि पाणी पडतं, जेव्हा इथं भांडार होतं, तिकडे भांडार होतं, नाही का. हे झोपडपट्टी, हे फक्त झोपडपट्टीवाल्यांसाठी, जे नाही गरीब लोकांसाठी मजाच वेगळी. अशी मजा नाही भेटत परत कधी, आहे ना. तर उशीर झाला बघायला गेलं तर, पण ठीक आहे, काय हरकत नाही. जसं की आपण काल उशिरा जाऊन बी केल्यावर होतं, फक्त थांबायला 5-7 वाजेपर्यंत. तर आज बी तेच करायचंय. लवकरात लवकर 1600 रुपये करायचे आणि लवकर लवकर घर गाठायचे, कारण संध्याकाळी पाऊस जोरदार पडणार आहे. अशी हवामान काय म्हणतात ते, हवामान लोकांचं काय ते अंदाज आहे, जे हवामानचं सांगतात आज पाऊस पडणार का नाही. आणि वेदर टेम्परेचर काय सांगायचं, मोबाईल बी तेच सांगायला लागले की आज पाऊस जोरात आहे, 75-80% पाऊस आहे. तर भाऊ, स्विमिंग पूल बनवायच्या अगोदर घरी जाऊ आपण, नाही का, नाही तर वाहून जाईल. एक त्यात परत आपल्याला पोहायला येत नाही तुमच्या भावाला. असं काय हरकत नाही. तर चला सुरू करूया आजच्या खेळाला आणि बघूया सर्वात प्रथम ऑर्डर कुठली पडली. ओला. ओलाचं नाव घेतलं, कोणाला तरी ओलाची ऑर्डर पडली. ओला, उबर का रॅपिडो का कोण मीटरने भेटते डायरेक्ट चिखली चाकण. चला, पहिली ऑर्डर होती ओलाची, 235 काहीतरी. आत्ता एक ऑर्डर पडली आपल्याला, मिलिटरी मॅन आहेत, त्यांच्या इथं आलेलं आहे, इथं येतील बघा आत्ता. तर दुसरी अजून एक ऑर्डर होती, पण ती कॅन्सल इकडे करून आलो, कारण आपल्यासाठी देश सेवा महत्त्वाची. आर्मीवाल्याला सोडलं, त्यांचा मुलगा होता कुठला तरी, त्याचा ट्रान्सफर झाला आहे, काहीतरी होतं विषय, त्यांचं बोलणं चालू होतं. तर त्यांनी 10 आपल्या एक्स्ट्रा झाली वेळात पोचवल्याबद्दल. त्यामुळेच मी गेलो, म्हणजे असं टिपसाठी नव्हतं गेलो, पण ते खूप रिक्वेस्ट करतो, प्लीज कॅन्सल नका करू, एमर्जन्सी आम्हाला नाही का. आणि मला ते माहिती आहे, मिलिटरी एरिया म्हणलं देशसेवा, अशी सेवा होऊ शकते. त्यामुळे म्हणलं, आणि ऑर्डर त्यांनाही माहिती होतं, मलाही माहिती होतं, भरपूर ऑर्डर पडवते, बॅक टू बॅक ऑर्डर पडवते. पण आता स्टेशनला आलो, काय आलं काय माहिती, ब्लॉक चालू आहे, 3 ॲप चालू आहेत, पण ऑर्डर पडणार. असं काय हरकत नाही, कोण ना कोण भेटेल. आता गाडी आली नाही, गाडी आली तर भेटेल. पण सांगायचं हेच आहे की मदत करत जावं लोकांना. बघूया आता इथं नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. रॅपिडो 150 रुपये दाखवते आणि 160 रुपये दिले. नाईस. एक जण भेटला, कुठं भेटला आठवण नाही तुम्हाला. 234 ऑर्डर होती तिकडनं. सेगड कॉलेजवरनं स्वारगेटला एक जण भेटला, 157 रुपये. ओलाची ऑर्डर होती. आता आपण आहोत स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या ऑपोजिटला, स्वारगेटला ST स्टँडकडं. तिथं थांबून नाही झालं, मग इकडं आलं. आता इथं पुलाच्या इकडे थांबलो. पूल आहे, थांबून देत नाही कारण गर्दी झाली आणि पावसाळा असल्यामुळे ठीक आहे, समजू शकतो, काय हरकत नाही. काय रिक्षावाल्याची जिंदगी अशीच, कुठंही कोण थांबून देत नाही, हाकलपट्टीच करतात सगळे, हाकलायचीच लायकीची जाऊ. आता काय करायचं, असं काय हरकत नाही. तरी बी धंदा करायचा भाऊ. आपण 776 रुपये आलं, तर 80-90 ठीक आहे, 800 समजू, 800 रुपये आले. अजून 200 करायचे. 200ला जेवायचं. वाजलेत तर 12:12 स्वारगेटला आहे. तर आय होप एखाद्या 200 रुपयाची ऑर्डर पडली, 200-220ची लेवल होईल 1000 रुपयाची. 1000 रुपये झाले की जेवायला मोकळा, नाही का. तासभर बघू, भूक नाही लागली अजून, कारण उशिरा आलो, उशिरा नाश्ता आला, नाही का. अशी आशा आहे की कोणतरी कुठनंही भेटू शकतो. मेट्रो स्टेशनवर नाही भेटू शकतो, इकडनं भेटू शकतो. इकडनं कोण हाकला नाही, मला वाटतं मेट्रो स्टेशनला गेलं पाहिजे. इकडं कोण ट्रॅफिक पोलीसवाला नाही आहे, नाही का. आणि तिकडनं मग जर इकडची पडली तर मग इकडं फिरून येऊया, है ना. 5-10 मिनटं थांबूया, बघू कोण भेटतं का. नाही तर पलीकडे जाऊन मेट्रो स्टेशन तिकडे थांबूया, का बघा किती रिक्षावर थांबलो, तिकडे जाऊन थांबू का नाही. चला, शपथ. डाव्या केशात ठेवली आणि उजव्या केशात शोधायला लागले. कसं व्हायचं स्वामा, आवड लागत. वाजल्यात 1:40 जेवण जसं झालेलं आहे.
बडीशोप होती म्हणजे फुकटचं भेटतं घ्या. फुकटचं नाही ॲक्च्युली, जेवल्यावर असतंच ते, कॉम्प्लिमेंटरी असतं, तेच असतं, लाजायचं नाही बडीशोप घ्यायला. आत्तापर्यंत 1000 रुपये झाल्यात. आपण स्वारगेटला होतो, तिथनं आपण बालाजीनगर गेलो, बालाजीनगरवरनं अप्परला गेलो, अप्परवरनं ट्रेजर पार्कला आलो. आणि ट्रेजर पार्कला आलो याचा अर्थ जेवण. जस्ट जेवण झाले, आता जस्ट चालू करणार आहे आणि जस्ट 600 मारणार आहेत. मला माहीत नाही 600 मारायला किती वेळ लागणार किती नाही. 41 जे पडेल ते उचलायचे बाबा. 600 करायचे आणि घरी निघायचं. बघू काय होतं काय. चला तर मित्रांनो, आपण ऑर्डर मारत लोकल म्हणत लईच लांब आलेलो का. आपण आलो आहोत, ऑर्डर पडलेली पण हाता बसली नाही, काय हरकत नाही. तर आपण आलो आहोत टुरिस्ट प्लेस खडकवासला, पुण्यातलं फेमस खडकवासला. इथं आत्ता ऑर्डर मारत आलतो क्रिकेटवाड्याला. क्रिकेटवाड्याला एक जण भेटलं, इथं सोडलं आहे. मागं बघू शकता तुम्ही किती गाड्या लागल्यात आणि ट्रॅफिक व्हायला लागलं आहे. इथवर आलं आहे काय, माझी गाडी इथं आता या कारच्या पाठीमागं, कारपर्यंत ट्रॅफिक आलं आहे. मला इथनं निघायला लागेल, पूर्ण आता घराकडे ऑर्डर बघायला लागेल. झालं आलेच का, आता काय राहिलं आहे काय आलीच कार. काय रिक्षाच्या मागे रिक्षा मी दाबून लावली, नाही तर माणसाला रिक्षा मध्येच लावली काय. तर फुल पब्लिक आली भाऊ पावसाळ्याचं एन्जॉय करायला. पण पाऊसच नाही आला. पाऊस आला ना तर लोक काय जात नाहीत, फक्त थोडं लांब थांबायला लागतं, कारण पाणीचं जे हे वाढायला आणि वाहून जाते लोक. त्यामुळं सांगतात मध्ये इथली लोकल काही लोक असतात तिथं सांगायला, ते मग खाली जाऊन देत नाही, फक्त वरनं अलाउड आहे. मला तर असं दिसत नाही सध्या तरी कोण खाली गेलेलं. उन्हाळ्यात लोक जातात खाली, आता अलाउड नाही वाटतं. आता खाली कोणच गेलं नाही, कोणच दिसत नाही. सगळेजण वरती आहेत आणि सगळेजण एन्जॉय करतात. ते ट्रॅफिकला बघू शकता, ट्रॅफिक पाठीमागं आईच्या गावात ट्रॅफिक लई वाढली आहे. आणि सगळे स्टॉल लागले, स्टॉलवर सगळे खायला आलेत आणि व्ह्यू एन्जॉय करायला. तर मी व्ह्यू दाखवतो तुम्हाला झटकीपट. समोर जिथं लोक थांबू नका लिहिले तिथंच थांबून आपण व्ह्यू दाखवणार आणि लगेच निघणार आहे. कारण इथं थांबण्याचा अर्थ नाही, इथनं कोण भेटेल नाही भेटेल काय माहिती. थोडं पुढं जाऊया, कारण तर लईच गर्दी आहे. जास्त गर्दीत कसं आहे ट्रॅफिकमध्ये मग गाडी काढायला प्रॉब्लेम होईल. परत पुढं आडलं नडलं कुठं नाही का, निघायला पाहिजे आपल्याला. चला थांबू नका लिहिले तिथंच थांबलो. पण थांबू नका याचा अर्थ असं आहे की इथं गाड्या लावू नका, गाड्या लावून थांबू नका असं म्हणणं आहे. आणि ट्रॅफिक वाढले बघा, आपल्याला निघायला हवं. इकडं खाली जाऊ शकतो पण उन्हाळ्यात इकडं खाली. आता पावसाळ्यात त्यामुळं पाणी वाढू शकतं कधी बी, त्यामुळे जाऊन देत नाही. त्यामुळे सगळे लोक वरती आणि एन्जॉय करतात. असं लांबून बी एन्जॉय करता येऊ शकतं नाही का. तर चला निघूया आपण, आपल्याला ऑर्डर मारायचं. माझ्या टोटल आत्तापर्यंत मला वाटतं 1400 रुपये काय तर अजून 200 रुपये करायचं. तर इथं जर डायरेक्ट घराकडे जरी ऑर्डर पडली 200 पडेल. तर बघूया आता घराकडं कोण भेटतं का नाही भेटतं. चला पडेल ती ऑर्डर केली ना भाऊ होतं. आणि जर मी 100-200साठी अडून राहिलो ना होणार नाही. 3 वाजून 13 मिनटं झालेत, घराकडे निघायचं आता. पण 200ची ऑर्डर पाहिजे. 50-50 करत गेलो तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. चला जण भेटलेला डायरेक्ट ओलाला इथं मांगडेवाडीला. आता आपण मांगडेवाडीला आहोत. तर टोटल आत्तापर्यंत आपले 1600 रुपये झालेत, की जे की खूप चांगली गोष्ट आहे. अडखळलो मी आज काय नाही, असं काय हरकत नाही, खूप चांगली गोष्ट आहे. 1600 रुपये झाल्यात. वाजल्यात 4:42 रुपये, 4 वाजून 42 मिनटात. तर आता असं वाटतं की मांगडेवाडीवरनं कात्रज किती किलोमीटर, 2 किलोमीटर लांब. तिथनं मग आपल्या पार्किंगला जायला सरळ तर जाता येत नाही. फिरून वंडर सिटी जिथनं फिरायला
पार्किंग आपलं 3-4 किलोमीटर लांब आहे. नाही म्हटलं तरी 50-60 रुपये होतात की तिकडे जायला आहे ना. रिकामं का जायचं असं विचार चाललाय. तर बघतोय कोण ना कोण भेटते का. कात्रजला जरी कोण ओला उबरला भेटला, उबर तर सकाळपासून पडलंच नाही. नंतर तर म्हटलं बंदच करून टाकू, जाऊ दे, उघडलंच नाही. मग पडत नाही तर म्हटलं कशाला उस्मास का लावायचा. ओलाला पडतंय, रॅपिडोला पडतं, तिकडे जिंदाबाद. तर बघूया मग आता कोण भेटते का नाही. कात्रजला कोणतरी भेटलं तरी 50 रुपये होतात नाही का ओला किंवा रॅपिडोला. ऑर्डर पडली बरंच म्हणतो, बराच वेळ बसल्यानंतर एक 2-3 ऑर्डर पडलेला, पण आपल्याला नव्हते पाहिजे इतके लांब. खराडी साईडला पडत होत्या, खराडी, वाकडेवाडी, बरंच लांब पडत होतं. जेव्हा पाहिजे तेव्हा नाही पडत, पण आज तसं बघायला गेलं तर रोजपेक्षा बरं आहे. आणि कालपेक्षा तर परवा तेव्हा काहीतरी असं होतं की फास्ट झालं, तसाच फास्ट झालेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही, चांगलं व्यवस्थित झालं बघायला गेलं तर. आजचा हा ब्लॉग इथंच संपूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. वाजल्यात 5:09. चला बाय.